नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आरके क्लासेस ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये हा जो चॅप्टर आहे अंतर्वेग वेळ याच्यामध्ये 3 नंबरचा पार्ट बघतो. या पार्ट मध्ये आपण रेल्वेवर आधारित एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करते किंवा एक रेल्वे खांबाला क्रॉस करते, एक रेल्वे एका पुलाला क्रॉस करते, एक रेल्वे एखाद्या बोगद्याला क्रॉस करते, तर त्यावेळेस किती सेकंदामध्ये क्रॉस करते किंवा त्या रेल्वेचा वेग किती असेल किंवा रेल्वेची लांबी किती असेल, बोगद्याची लांबी किती असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला इथं प्रॉब्लेम विचारले जातात. मग ते प्रॉब्लेम अभ्यासताना किंवा सोडवताना आपल्याला काही गोष्टी तुझं लक्षात ठेवाव्या लागतील. या प्रॉब्लेमवर आधारित बघा, अंतर नेहमी इथं अंतर आणि वेगाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यायचं. अंतर नेहमी काय करायचं, अंतर म्हणजे क्रॉस करणाऱ्या घटकांची नेहमी बेरीज करायची असते. क्रॉसिंग करणाऱ्या किंवा एकमेकांना ओलांडणाऱ्या क्रॉसिंग करणाऱ्या घटकांची नेहमी बेरीज करावी लागते. म्हणजेच काय, इथं एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करते, त्यावेळी या रेल्वेची लांबी L1 असेल आणि या रेल्वेची लांबी L2 असेल, तर परिणामी लांबी L बरोबर L1 प्लस L2. ही रेल्वे समजा याच ब्रिजला क्रॉस करत असेल तरी सुद्धा परिणामी लांबी L1 प्लस L2. एक रेल्वे एखाद्या बोगद्याला ह्या 2 नंबरच्या क्रॉस करत असेल तरी सुद्धा L1 प्लस L2 परिणामी लांबी. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी लांबीची काय होते, बेरीजच होत असते. म्हणजे ते ट्रेनची रेल्वेची लांबी असू द्या, बोगद्याची लांबी असू द्या, फक्त इथं तुम्हाला ज्यावेळेस खांबाला ओलांडते त्यावेळेस इथं आपण खांबाची किंवा झाडाला ओलांडते त्या झाडाची लांबी आपण नगण्य निग्लिजिबल म्हणजे 0 समजतो. अदरवाईज जिथं जिथं तुम्हाला लांबी दिलेली असते त्या लांबीच्या घटकाची काय करावं लागेल, तुम्हाला बेरीज करावं लागेल. दुसरी गोष्ट, वेगाच्या बाबतीमध्ये एक तर 2 ट्रेन वेग 2 पद्धतीने असू शकतो. दोन्ही ट्रेन एकाच दिशा कशा असू शकते, दिशा समान असू शकते. 2 ट्रेनची दिशा समान असू शकते किंवा दिशा कशा असू शकते, वेगवेगळी असू शकते, वेगवेगळी असू शकते. फॉर एक्झाम्पल, ए ही ट्रेन या दिशेमध्ये प्रवास करते आणि बी ही ट्रेन या दिशेमध्ये प्रवास करते. तर समजा ए या ट्रेनचा वेग v1 किलोमीटर पर आवर असेल आणि या ट्रेनचा इथे समान दिशा आहे, इथे काय समान दिशा आहे, v2 या ट्रेनचा वेग किलोमीटर पर आवर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला परिणामी वेग म्हणजे त्याला रिलेटिव्ह स्पीड म्हणतात. तो रिलेटिव्ह स्पीड नेहमी काय असतो, रिलेटिव्ह स्पीड दॅट इज द परिणामी वेग हा नेहमी मोठ्या स्पीड मधून लहान स्पीड मायनस करावा लागतो. म्हणजे दिशा समान असताना वेगाची काय होत असते, वजाबाकी होत असते. परिणामी वेग हा नेहमी वजाबाकी घ्यायचा. मोठ्या जास्तीत जास्त ज्या ट्रेनचा स्पीड आहे त्याच ट्रेनच्या स्पीड मधून ज्या ट्रेनचा स्पीड कमी आहे तो वेग मायनस करून घ्यायचा. म्हणजेच काय, दिशा समान असताना वेगाची काय होते, वजाबाकी होत असते. आणि याच्या व्यतिरिक्त आपण बघा, ज्यावेळेस ट्रेन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जातात, ही ए ट्रेन आहे, ही बी ट्रेन आहे, या ट्रेनचा स्पीड v1 किलोमीटर पर आवर या दिशेमध्ये आहे आणि बी या ट्रेनचा v2 किलोमीटर पर आवर हा जो स्पीड आहे, ही ट्रेन या दिशेमध्ये, ही ट्रेन या दिशेमध्ये, म्हणजे दिशा वेगवेगळी. किंवा याच्या व्यस्त सुद्धा असू शकतं, ही ट्रेन इकडे जाऊ शकते, ही ट्रेन इकडे जाऊ शकते, म्हणजे दिशा वेगवेगळ्या आहेत. अशा वेळी परिणामी जो वेग असतो म्हणजे सापेक्ष वेग म्हणतात, तेव्हा त्याला रिलेटिव्ह वेग सुद्धा असे म्हणतात. त्यावेळी त्यांचा वेगाची काय होत असते, बेरीज होत असते. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. किलोमीटर पर आवर, दिशा वेगवेगळ्या असते तर वेगाची बेरीज होत असते, वेगाची काय होत असते, बेरीज होत असते. दिशा समान असते तर वेगाची काय होत असते, वजाबाकी होत असते. अजून एक गोष्ट असते, वेगाला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. वेग नेहमी
नेहमी म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेस तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये दिला जातो किंवा मीटर पर सेकंदामध्ये दिला जातो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला किलोमीटर पर आवर दिला असतो त्याचं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस तुम्हाला लांबी त्या मीटर मध्ये किंवा टाइम हा सेकंदामध्ये दिला जातो. मग मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुम्हाला मीटर पर सेकंद याच गोष्टी लागतात. मग हायर जे मोठं जे युनिट आहे किलोमीटर पर आवर त्याला तुम्हाला मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 5/18 18/5 च्या फंदात पडू नका. तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंदामध्ये कसे कन्वर्ट करतात बघा. 1 किलोमीटर पर आवर किती असतं 1 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय असतं समजा A1 किलोमीटर पर आवर काढायचं आपल्याला. A1 किलोमीटर पर आवर समजा A. आता किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात 1000 मीटर. किती 1000 मीटर आणि आवर्स म्हणजे किती सेकंद असतात 3600. बघा 1 आवर्स म्हणजे 60 सेकंद आणि 1 आवर्स म्हणजे 60 मिनिट आणि 60 मिनिटं म्हणजे 60 सेकंद. समज 1 आवर्स म्हणजे 60 मिनिटं आणि त्यातला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात. म्हणजे 1 आवर्स म्हणजे 60 गुणिले 60 सेकंद असतात. 60 गुणिले 60 सेकंद. याचा सिम्प्लिफाय रूप बघून घ्या. बघा या झिरोला हा झिरो घेतला हा झिरोला हा झिरो घेतला म्हणजेच काय 1 किलोमीटर पर आवर. 1 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय बघा हा ए असाच आहे. ए वरती फक्त ए गुणिले 10 म्हणजे A0 डिवाइडेड बाय 3 6 into 6 म्हणजे 36 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद म्हणजेच तुम्हाला असं कन्वर्ट करता आलं पाहिजे. 1 किलोमीटर पर आवर दिल्यानंतर बघा 1 किलोमीटर वेग तुम्हाला अशामध्ये येतात 1 किलोमीटर पर आवर. तुम्हाला 1 किलोमीटर पर आवर दिला तुम्हाला मीटर पर सेकंद म्हणजेच काय अशा पद्धतीने लिहिता. समजा फॉर एक्झाम्पल मी लिहितो तुम्हाला वेग जर दिला 34 समजा किलोमीटर पर आवर तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. म्हणजेच काय ही ट्रेन ही जाते 340 मीटर प्रति किती सेकंदामध्ये 36 सेकंदामध्ये जाते. बघा 1 किलोमीटर पर आवर म्हणजेच A into 10 म्हणजेच A जो काय आकडा असेल इथं त्याच्यावरती गुणले 10 म्हणजे A0 प्रति किती 36 सेकंद. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने दिलं तर याला पण दिवस मध्ये करता आलं पाहिजे. लक्षात 34 किलोमीटर पर आवर म्हणजेच 340 मीटर प्रति 36 सेकंद. किंवा अजून फॉर एक्झाम्पल बघा दुसरं घेऊ आपण 50 किलोमीटर पर आवर ट्रेनचा स्पीड असेल म्हणजे ती ट्रेन 500 मीटर प्रति 36 सेकंदामध्ये जाते. या गोष्टी कन्वर्ट करता आल्या तर तुम्हाला किती सेकंदामध्ये म्हणतात. मग ट्रेनची लांबी किती असेल या तुम्हाला गोष्टी त्याच्या इंटरचेंज करता येतात किंवा बदलता येतात. त्यामुळे तुम्ही 5/18 किंवा 18/5 अशा कन्वर्जनच्या नादात पडू नका. स्किप करा याला आणि ते स्किप करा म्हणजे ह्याला फॉलो करा. याला फॉलो करा तुमच्या गोष्टी इझी होत जातात. या सगळ्या लक्ष ध्यानात ठेवा. लक्षात ठेवा एक अंतर काय नेहमी काय प्लस करावं लागेल. दुसरी गोष्ट वेग दिशा समान आहेत का दिशा वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्या. दिशा जर समान असेल तर वेगाची काय करा वजाबाकी करा. दिशा वेगवेगळ्या असतील तर वेगाची काय करा बेरीज करा. आणि दुसरी गोष्ट हे जे युनिट कन्वर्जन असतं याच्यामध्ये तुम्हाला किलोमीटर पर आवर दिलेला असेल तर त्याच्यावरती जेवढं दिलेलं असतं त्याच्यावरती झिरो लावायचं. तो मीटर म्हणजे प्रति सेकंद. तेवढे मीटर डिस्टन्स प्रति 36 सेकंदाला ट्रेन जात असते. या वेगानं तुम्हाला या गोष्टी ऑटोमॅटिक प्रॉब्लेम मधल्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. या जर गोष्टी लक्षात आल्या तर ट्रेनवरचा तुमचा एकही प्रॉब्लेम विदिन तुम्हाला 15 सेकंद 20 सेकंद अर्धा जास्तीत जास्त अर्धा मिनिटापर्यंत तुम्हाला सॉल्व्ह होतो. अदरवाइज तुम्हाला तो प्रॉब्लेम साधारणतः जर कुठल्याही सूत्रांना वगैरे गेला तर तुम्हाला 1 मिनिट 1.5 मिनिट एवढा वेळ लागतो. तेवढ्या मिनिटाची सेव्हिंग करायची असेल तर तुम्हाला या गोष्टीला तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि याच्यावरची आधारित एक्झाम्पल तुम्हाला बघावं लागतील. चला तर बघूया आपण याच्यावरची आधारित एक्झाम्पल या सगळ्या गोष्टींना कसं अप्लाय करायचं. चला आपण आता पहिले एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये 2 रेल्वे आहेत. धावणाऱ्या 2 रेल्वे आहेत. एकाची लांबी 1.1 किलोमीटर आणि दुसरीची लांबी 0.9 किलोमीटर. परस्पर विरुद्ध दिशा. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या रेल्वेची लांबी आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेत धावतात. म्हणजे ही एक ट्रेन आहे आणि दुसरी ही एक ट्रेन आहे. समजा याची लांबी किती आहे 1.1 किलोमीटर. 1.1 किलोमीटर म्हणजे किती 1100 मीटर. आता दुसरी ट्रेन आहे 0.9 किलोमीटर लांबीची आहे म्हणजेच किती 900 मीटर लांबीची. आता ही जी ट्रेन आहे पहिली तिचा वेग काय वेग
V1 किती आहे 60 किलोमीटर प्रति आर आणि दुसरी जी ट्रेन आहे तिचा वेग किती आहे 90 किलोमीटर प्रति आर। आता परिणामी वेग बघा, ह्या दोन ट्रेन आपापसात परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहेत म्हणजे परिणामी वेग वाढणार आहे, परिणामी वेगाची बेरीज होणार आहे। परिणामी वेग काय होणार आहे बरोबर v बरोबर परिणामी वेग म्हणजे दोघांची बेरीज 60 प्लस 90 किती झाला 150 किलोमीटर पर आवर। म्हणजे हा दोन ट्रेन या परस्पर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत म्हणजे या दोन ट्रेनचा परिसापेक्ष वेग म्हणजे रिलेटिव्ह स्पीड एवढा असणार आहे किती 150 किलोमीटर पर आवर। आता 150 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय रे, याला लिहा 150 किलोमीटर पर आवर म्हणजे मीटर पर सेकंद लिहायचं आपल्याला। 150 म्हणजेच बघा हे जे ए आहे ना ए याच्यावरती एक झिरो द्या, हा समजा हा ए समजा, या ए वरती एक झिरो द्या म्हणजेच हे मीटर झाले किती सेकंदामध्ये प्रति 36 सेकंदामध्ये। आपण किलोमीटर पर आवरला आताच बघितलं होतं, मीटर पर प्रति 36 सेकंदामध्ये कन्वर्जन करायचं आहे। 150 किलोमीटर प्रति आवर असेल तर त्या गाडीच्या त्या दोन ट्रेनचा स्पीड किती असेल, एकमेकांना किती अंतर काढतायत 150 मीटर प्रति 36 सेकंद। तर काय करायचं आहे बघा, पण या दोन ट्रेनची लांबी किती आहे बघा 150, या दोन ट्रेनची परस्पर लांबी बघा, परिणामी लांबी किती आहे, परिणामी लांबी बघा एकाची आहे 1100 मीटर आणि दुसऱ्याची आहे 900 मीटर। बघा 1100 प्लस 900 किती लांबी झाली 2000, किती 2000 मीटर। म्हणजे ह्या ट्रेनला एकमेकांना किती डिस्टन्स ओलांडायचं आहे, एकमेकांचं किती डिस्टन्स ओलांडायचं आहे एवढं मीटर। आता या दोन ट्रेन 1500 मीटर प्रति 36 सेकंद ओलांडतात, त्यांना ओलांडायचं आहे किती 2000 मीटर, किती 2000 मीटर। किती सेकंदात ते काढायचं आहे लक्षात। मग हे काढण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा नाही, आर एन रेशो वापरायचा। आर एन रेशो म्हणजे हा रेशो किंवा हा रेशो नेहमी काय असतो प्रपोर्शनल मध्ये असतो, त्यालाच आपण आर एन रेशो म्हणतात। ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या, आता इथं ही गोष्ट माहिती नाही मग पण हे माहिती नाही आपल्याला या दोघांमध्ये रेशो घालवता येतो। म्हणजे या झिरोला हा झिरो घालवा, या झिरोला हा झिरो घालवा। आता 5 त्रिक किती 15, 5 चौक किती 20, या गोष्टी बघा 3:4 आहे। आता असा पण रेशो आहे 3 ला मल्टिप्लाय 12 ने केल्यानंतर 36 येईल, 12 त्रिक 36। तसं 4 ला सुद्धा 12 ने मल्टिप्लाय करा, 4 ला 12 ने मल्टिप्लाय करा, 12 चौक 48, 12 चौक 48 सेकंद। म्हणजेच त्या दोन ट्रेन एकमेकाच्या परस्पर विरुद्ध दिशेने धावताना किती वेळेत ओलांडतील, टी इज इक्वल टू किती 48 सेकंदामध्ये, 48 सेकंदामध्ये ओलांडतील। बघा दिलेल्या दोन ट्रेन परस्पर विरुद्ध दिशामध्ये त्यांची जी लांबी आहे, लांबी नेहमी काय करायची बेरीज करायची, त्यांचा जो परिणामी वेग आहे जो सापेक्ष वेग दिशा परस्पर विरुद्ध असल्यामुळे त्यांची बेरीज करायची, ते युनिट आहे किलोमीटर पर आवर, त्यांना आपल्याला मीटर प्रति 36 सेकंदामध्ये कन्वर्जन करायचं आहे। म्हणजेच 150 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय 1500 मीटर प्रति 36 सेकंद। आता परस्पर तिरकस गुणाकार काय करत गोष्टी करत बसायचं नाही, आर एन रेशो नुसार हा रेशो किंवा हा रेशो किंवा हा रेशो किंवा हा रेशो एकमेकाला काय प्रपोर्शनल असतो। त्यामुळे जिथं ज्या गोष्टी अवेलेबल आहे तिथं सरळ भाग द्यायचा, राहिलेल्या गोष्टी चेक करायचे। जसं त्याप्रमाणे या झिरोला हा झिरो गेला, या झिरोला हा झिरो गेला, 5 त्रिक 15, 5 चौक 20। आता 3 ला किती 12 ने मल्टिप्लाय 36 येतो, तसं 4 ला सुद्धा 12 ने मल्टिप्लाय करायचं तो 48 सेकंद येतो। म्हणजेच त्या दोन ट्रेन परस्परांना 48 सेकंदात ओलांडतात। पाहूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल। आता 2 नंबरच्या एक्झाम्पल दोन नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहूया, इथं दोन ट्रेन आहेत, ही एक ट्रेन आहे आणि ही एक ट्रेन आहे। या दोन ट्रेन समान दिशेने धावत आहेत, समान दिशेमध्ये। या ट्रेनची लांबी किती आहे 200 मीटर आहे, दुसऱ्या ट्रेनची लांबी किती आहे 150 मीटर आहे। हिचा वेग 40 किलोमीटर पर आवर आहे, दुसरीचा वेग 45 किलोमीटर प्रति आवर आहे। आता बघा या दोन ट्रेन लांबीच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगितले लांबी
रिझल्टंट लांबी परिणामी लांबी नेहमी दोन ट्रेनच्या लांबीची बेरीज म्हणजे किती 200 प्लस 150 किती झाले 350 मीटर. परिणामी वेग दोन ट्रेन एकाच दिशेमध्ये आहे म्हणून काय करायचं मोठ्या वेगातून छोटा वेग मायनस करायचा. या ट्रेनचा वेग 45 आहे या ट्रेनचा वेग 40 आहे म्हणजेच जास्त वेगाच्या ट्रेन मधून कमी वेगाच्या ट्रेनचा स्पीड जो आहे मायनस करायचा. म्हणजे तो किती आला 5 किलोमीटर प्रति आर 5 किलोमीटर प्रति आर. आता आपल्याला त्या दोन ट्रेन एकमेकाला म्हणजे दोन ट्रेन म्हणण्यापेक्षा आपण एक काम करूया जो कमी स्पीडची ट्रेन आहे इथं घेऊया कमी स्पीडची ट्रेन आणि ही पाठीमागची जास्त स्पीडची ट्रेन घेऊया. लक्षात मग इथं काय होईल अशाने काय होणार आहे जास्त स्पीडची ट्रेन कमी स्पीडच्या ट्रेनला ओलांडून जाणार आहे. एवढा बदल आहे बस. याला म्हणा 2 नंबर ट्रेन कारण त्याचा स्पीड जास्त आहे मग एका दिशेमध्ये धावत आहे तर पहिली ट्रेन दुसऱ्या ट्रेनला ओलांडेल म्हणून बस काय नाही. याला एक म्हणा किंवा 2 म्हणा बस एवढ्याच्या मध्ये या दिशेमध्ये धावत आहे तर ही ट्रेन या ट्रेनला ओलांडेल म्हणून ही फक्त दिशा चेंज करा. आता आपण 2 नंबरचं एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये दोन ट्रेन आहेत की एकीचा स्पीड जो आहे 40 किलोमीटर प्रति आर आहे आणि दुसरीचा 45 किलोमीटर प्रति आर आहे. दोन्ही एका दिशेमध्ये आहेत दोन्ही एका दिशेमध्ये धावत आहेत सपोज या दिशेमध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या ट्रेनचा स्पीड जास्त आहे ती ट्रेन कमी स्पीडच्या ट्रेनला ओलांडेल आणि ती ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल तो वेळ आपल्याला काढायचा आहे. समजा ही जास्त स्पीडची ट्रेन आहे 45 किलोमीटर पर आवर ची ट्रेन आहे आणि ही कमी स्पीडची ट्रेन आहे किती 40 किलोमीटर प्रति आवर ची या वेगाने जाणारी ट्रेन. म्हणजेच काळाच्या ओघामध्ये काही वेळानं ही जास्त वेगाची ट्रेन कमी वेगाच्या ट्रेनला काहीतरी ओलांडेल. मग जी पहिली ट्रेन आहे अनुक्रमे म्हणतोय ना अनुक्रमे म्हणतोय म्हणजे पहिली ट्रेन जी आहे 40 ची मग 40 ची ह्याला पहिली ट्रेन म्हणा आणि याला दुसरी ट्रेन म्हणतोय आपण. दुसरी ट्रेन पहिल्या ट्रेनला ओढते कारण तिचा स्पीड जास्त आहे. मग पहिल्या ट्रेनचा स्पीड किती आहे लांबी किती आहे 200 मीटर आणि दुसऱ्या ट्रेनची लांबी किती आहे 150 मीटर. लक्षात मग परिणामी लांबी म्हणजे दोन ट्रेनच्या लांबीची बेरीज 150 प्लस 200 मीटर किती आले 350 मीटर. आता परिणामी वेग किती असतो वेग जास्त वेग मायनस कमी वेग म्हणजेच किती 5 किलोमीटर प्रति आर. आता 5 किलोमीटर प्रति आर म्हणजेच काय 50 मीटर प्रति 36 सेकंद 50 मीटर प्रति 36 सेकंद. बघा अजून एकदा किलोमीटर 1 किलोमीटर पर आर हे जर असं तर डायरेक्ट तुम्ही कसं करू शकता a × 0 मीटर प्रति 36 सेकंद. हे लक्षात ठेवा a × 0 प्रति 36 सेकंद. तसं इथं 5 किलोमीटर पर आर म्हणजेच काय 5 वरती एक 0 दिला मीटर प्रति 36 सेकंद. तर तुम्हाला किती लांबी जायचे 50 मीटर क्रॉस करायला 36 सेकंद लागत आहेत पण तुम्हाला किती क्रॉस करायचं आहे हे 350 मीटर. किती 350 मीटर. मग 350 मीटरला किती सेकंद लागतील हे काढायचंय आपल्याला हे काढायचंय. आता बघा ह्या 5 ला ह्या 0 ला हा 0 घालवा 5 × 5 5 × 35. बघा आता ह्याला बघा याला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर हे येणार आहे 36 ला. किती 36 ला. मग याला सुद्धा 36 ला मल्टिप्लाय करायचं याला सुद्धा 36 ला मल्टिप्लाय करायचं. 7 न 36 ला मल्टिप्लाय केलं तर 1.5 सेकंद येणार आहे. 7 सकून किती 42 हातच्या 4 7 × 21 आणि 4 किती 25 21 आणि 4 किती 25. म्हणजेच या ट्रेनला या ट्रेन ओलांडण्यासाठी या ट्रेनला ओलांडण्यासाठी किती सेकंद टाइम लागेल 252 सेकंद इतका टाइम लागेल 252 इतका टाइम लागेल. आता आपण 3 नंबरचा एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये सुद्धा दोन ट्रेन आहेत एक कमी वेगाची आहे एक जास्त वेगाची आहे पण दोन्ही ट्रेनची जी लांबी आहे ती सारखी आहे 500 मीटर. कमी वेग असलेली
रेल्वे जास्त वेग असलेल्या रेल्वेतील माणसाला, इथं रेल्वेला उलट जास्त वेग असलेल्या रेल्वेमध्ये एक माणूस बसलेला आहे, त्या माणसाला कमी वेग असलेली रेल्वे किती सेकंदामध्ये ओलांडेल, म्हणजे किती टाइमात ओलांडेल हा विचार आहे. समजा इथे एक ट्रेन आहे आणि दुसरी ही एक ट्रेन आहे, दोन्ही ट्रेनची लांबी सारखी आहे 500 मीटर 500 मीटर. या ट्रेनचा आता बघा, ही समजा ही जास्त वेग असलेली ट्रेन आहे, किती 45 किलोमीटर पर आवर, आणि दुसरी कमी वेग असलेली ट्रेन आहे. आता जास्त वेग असलेल्या ट्रेन मध्ये इथे एक माणूस बसलाय, इथे एक काय बसलाय, माणूस बसलाय. मग ही ट्रेन, आता बघा ही ट्रेन याला बघा, ही जास्त वेगाची ट्रेन याला ओलांडू द्या किंवा ही याला ओलांडू द्या, आपल्याला ह्या जास्त वेगाच्या ट्रेनला नाही ओलांडायचं, या ट्रेनला, या कमी वेगाच्या ट्रेननं फक्त या माणसाला ओलांडायचंय. माणसाची लांबी काय पकडणार का तुम्ही, नाहीच पकडणार. मग तुम्हाला ह्या ट्रेनची लांबी नाही पकडायची बघा, परिणामी लांबी आपल्याला फक्त काय पकडणार आहे, परिणामी लांबी. म्हणजे हे कमी वेगाची ट्रेन या माणसाला किती वेळात, किती टाइमामध्ये, किती सेकंदामध्ये ओलांडते हे काढायचंय. म्हणजे किती लांबी क्रॉस करायचे, बस 500 मीटर, न की 500 प्लस 500. जर 500 प्लस 500 घेतला तर ही ट्रेन या ट्रेनला ओलांडेल किंवा ही ट्रेन या ट्रेनला ओलांडेल. पण आपल्याला असा प्रश्न विचारलेला नाही. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, कमी वेगाची ट्रेन जास्त वेगाच्या ट्रेनमध्ये बसलेल्या माणसाला किती सेकंदात ओलांडण्याचा प्रश्न विचारलाय. आणि म्हणून आपल्याला परिणामी जी लांबी आहे ते 500 मीटर घ्यायची, कारण माणसाची लांबी आपण 0 मीटर सपोज करतोय. मग परंतु ह्यो माणूस या डायरेक्शन पळतोय ट्रेन बरोबर, आणि ही ट्रेन आहे या दिशेमध्ये पळते. परिणामी वेग मात्र काय होणार आहे, दोन वेगांची बेरीज होणार आहे. म्हणजे किती, 45 किलोमीटर प्रति आवर प्लस 30 किलोमीटर प्रति आवर, म्हणजेच किती, 45 प्लस 30 म्हणजे किती, 75 किलोमीटर प्रति आवर परिणामी वेग. म्हणजे प्रति आवर या दोन माणूस आणि या ट्रेन मधलं अंतर इतकं कमी होत आहे. म्हणजेच याला आपल्याला कसं लिहिता येईल, 750 मीटर प्रति 36 सेकंद. याचा अर्थ काय झाला, या माणूस आणि या कमी वेगाच्या ट्रेन मधलं अंतर प्रति 36 सेकंद 750 कमी होत आहे. पण आपल्याला किती कमी करायचंय, 500 मीटर. किती, 500 मीटर कमी करायचंय. 500 मीटर किती सेकंदात होईल बघा, या 0 ला 0 द्या, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75. म्हणजे हा रेशो किती आहे, 3:2. 3:2. आता 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर, 12 ला मल्टिप्लाय केल्यानंतर किती, 3 गुणिले 12 36 होतात. याच पद्धतीने सुद्धा याला 12 ने मल्टिप्लाय करा, 12 दोन्ही किती होतात, 24 सेकंद. म्हणजे 24 सेकंदामध्ये ही ट्रेन या ट्रेन मध्ये बसलेल्या माणसाला ओलांडेल. टाइम किती लागेल, टाइम बरोबर तुमचा 24 सेकंद लागेल. आता या जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा, याच्यामध्ये समान लांबीच्या दोन ट्रेन आहेत. समान लांबीच्या दोन ट्रेन इथं धावत असताना जास्त वेग असलेली ट्रेन कमी वेग असलेल्या ट्रेनला ओलांडते. याचा अर्थ काय, दोन्ही ट्रेन एकाच दिशेमध्ये धावत आहेत. बघा, एकाच दिशेमध्ये. जास्त वेग असलेली ट्रेन कमी वेग असलेल्या रेल्वेला 36 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची काय करायचे, लांबी काढायचे. समजा समान लांबी आपल्याला माहित नाही, x एकाचं स्पीड किती आहे, 36 किलोमीटर प्रति आवर, आणि एकाचा काय आहे, 36 किलोमीटर प्रति आवर. 46 आणि 36 आहे. तर लक्षात घ्या, तर या वेगाने धावत असताना जास्त वेग असलेली ट्रेन कमी वेग असलेल्या ट्रेनला 36 सेकंदात ओलांडते. ही ट्रेन आता ऑब्विसली वेग जास्त आहे, या ट्रेनला 36 सेकंदात, टाइम किती, 36 सेकंदात ओलांडते. आता ह्या दोघांची लांबी इथं आपल्याला काढायची. परिणामी वेग बघा किती होते, परिणामी वेग 46 प्लस 36 किती झालं, 46 प्लस 36 6 6 12, अच्छा 1 4 दोन्ही, हे 4 आणि 4 8 किलोमीटर प्रति आवर. म्हणजेच काय,
800 बघा 82 किलोमीटर प्रति आवर म्हणजेच काय 820 मीटर प्रति किती 36 सेकंद. पण आपल्याला याने काय दिलंय हे ओलटत असताना किती सेकंद ओलटतात या 36 सेकंद. त्या दोन ट्रेनचा प्रति 36 सेकंद किती अंतर काढतायत त्या 820. पण आपल्याला पण दिलं ते 36 सेकंदामध्ये किती जातील विचारले 36 सेकंदामध्ये किती 36 सेकंदामध्ये. मग मला सांगा हे 1:1 आहे 36 1 36 36 1:1 आहे म्हणजे हे पण किती असणार 820 मीटर. हे 820 मीटर जे आहे ते दोन ट्रेन कापलेलं अंतर आहे परिणामी अंतर आहे. मग अंतर जे आहे दोन्ही ट्रेनचं काय हे अंतर जे आहे 820 हे दोन ट्रेनचं समान अंतर आहे डिवाइड बाय 2 म्हणजे एका ट्रेनचं जे अंतर येईल ते बघा किती येतात 410 मीटर. एकेका ट्रेनचं अंतर किती 410 मीटर. परत बघा ही एक ट्रेन आहे ही एक ट्रेन आहे. जास्त वेगाची ट्रेन कमी वेगाच्या ट्रेनला 36 सेकंदात ओलांडते म्हणजेच काय दोन्ही एकमेकाच्या दिशेत आहेत एकमेकाच्या दिशेत आहेत. मग समान दिशेमध्ये आहेत एकाच दिशेमध्ये आहेत एका दिशेमध्ये आहे तर वेगांची काय होते बेरीज होते. वेगांची बेरीज केली तर ती 82 किलोमीटर प्रति आवर येते. 82 किलोमीटर प्रति आवर म्हणजेच काय 820 मीटर प्रति 36 सेकंदात या स्पीडनं ते अंतर काढतायत. पण त्यांना ते काढत असताना 36 सेकंदात ही ट्रेन या ट्रेनला ओलांडते म्हणजेच काय 36 सेकंदामध्ये हे डिस्टन्स किती असेल हा रेशो 1:1 आहे म्हणजे हा पण 1:1 असणार आहे. मग हा जर 36 असेल तर हा पण 820 असेल म्हणजे हे 820 आहे ते जे आहे त्या दोन ट्रेनच्या लांबीची बेरीज असेल. मग आपल्या प्रत्येक रेल्वेची लांबी विचारली ही आहे दोन ट्रेनच्या लांबीची बेरीज. मग एका रेल्वेची बेरीज एका ट्रेनची लांबी किती असेल तर 820 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 410 मीटर. एक्झाम्पल बघा 4 नंबरचं. याच्यामध्ये समान लांबीच्या दोन ट्रेन आहेत. आता याच्यामध्ये जास्त वेगाने धावणारी ट्रेन कमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनला ओलांडते म्हणजेच दोन्ही ट्रेनचा धावण्याची दिशा आहे ती एकच आहे पण लांबी दोघांची सारखी आहे. जास्त वेगाच्या ट्रेनचा वेग किती 46 किलोमीटर प्रति आवर आणि याचा कमी वेगाची 36 किलोमीटर प्रति आवर. मग परिणामी वेग काय असेल बघा ज्यावेळेस दोन ट्रेन एका दिशेमध्ये धावतात दिशा समान असताना वेगांची काय होते वजाबाकी होते 46 - 36 म्हणजे किती आला 10 किलोमीटर प्रति आवर. आता 10 किलोमीटर प्रति आवर म्हणजेच मीटर पर सेकंदामध्ये घ्या 100 मीटर प्रति 36 सेकंद. मग ह्या ट्रेन एक बघा हा वेग म्हणजेच काय 100 मीटर प्रति 36 सेकंद 36 सेकंदामध्ये 100 मीटर जात आहेत. मग काय करायचं आपल्याला त्या एकमेकांना 36 सेकंदात ओलांडतात. मग हे डिस्टन्स किती हे डिस्टन्स बघा हे 1:1 आहे. हे काय 1:1 हे पण 1:1 असणार आहे म्हणजे 1 ने मल्टिप्लाय करायचं 100 ला 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे पण 100 असणार आहे. हे 1:1 आहे हे पण 1:1 असणार आहे. म्हणजेच काय त्या दोन ट्रेनचं लांबी ह्या दोन ट्रेनची लांबी दोन रेल्वेची लांबी किती आहे 100 मीटर. आपल्याला विचारलंय प्रत्येक रेल्वेची लांबी काढा. प्रत्येक रेल्वे समान लांबीची ह्या ट्रेन आहेत या म्हणजे ह्या 2 एक्स आहे हा 100 मीटर ही एक एक्स आहे ही एक एक्स आहे 2 एक्स म्हणजे 100 म्हणजे एक्स बरोबर किती आला 100 डिवाइड बाय 2 म्हणजे 50 मीटर. एक ट्रेन 50 मीटरची असेल किती ही पण 50 मीटरची असेल आणि ही पण 50 मीटरची असेल त्यावेळेस त्यांचा रिझल्टंट जी लांबी असेल ती 100 मीटर येईल. याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये बघा 270 मीटरची रेल्वे की जिचा वेग आहे 120 किलोमीटर पर आवर ती एका वेगाने धावत असताना तिच्या विरुद्ध दिशेने की जिचा वेग आहे 80 किलोमीटर प्रति आवर या वेगाने येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेला 9 सेकंद ओलांडते तर त्या दुसऱ्या रेल्वेची लांबी काढायची. एक रेल्वे आणि ही एक रेल्वे या रेल्वेची जी लांबी आहे 270 मीटर आहे. हिचा स्पीड जो आहे 120 किलोमीटर प्रति आवर.
याची लेंथ दिलेली नाही, ती काढायची आपल्याला, पण हिचा वेग दिलेला आहे 80 किलोमीटर प्रति आर. पण त्या दोन ट्रेन एकमेकांना किती सेकंदात ओलांडतायत? 9 सेकंदात ओलांडतायत. 9 सेकंदात ओलांडतायत. बघा आता या दोन ट्रेन एकमेकाला परस्पर विरुद्ध दिशेमध्ये धावतायत, म्हणजे इथं वेगांची काय होईल? सापेक्ष वेग हा नेहमी काय असतो? परस्पर विरुद्ध दिशेमध्ये ट्रेन धावत असताना वेगांची बेरीज असते. म्हणजे 120 प्लस 80 म्हणजे 200 किलोमीटर प्रति आर होईल. रिलेटिव्ह स्पीड वाढणार आहे, कारण दोन ट्रेन एकमेकाला विरुद्ध दिशेमध्ये धावत आहेत. म्हणजेच किती झालं बघा हे? म्हणजेच हे बघा 200 किलोमीटर पर आर म्हणजेच किती? 2000 मीटर प्रति किती होईल? 36 सेकंद. किती? 36 सेकंद. पण त्या दोन ट्रेन आपल्याला 9 सेकंद साठी काढायचं. 36 सेकंद नाही काढायचं, 9 सेकंद. 9 सेकंद म्हणजे किती बघा? आता बघा हे किती आहे? 9 1 9, 9 चौक 36. म्हणजे हा रेशो बघा, हा 4:1 आहे. 4:1 किंवा 4:1. आता बघा अजून एक करता येईल तुम्हाला. आता ही गोष्ट काढायची आपल्याला, ही गोष्ट काढायची. या दोघांमधला रेशो किंवा या दोघांमधला सुद्धा रेशो घेऊ शकतो. हे जर 4 असेल हे 1 नाही. मग हे जर हे बघा हे पण 4 असायला पाहिजे. हे पण काय? हे 4 आहे तर हे पण 4 आहे. मग हे 1 असेल. मग कसं होईल बघा? या 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर हे 4 ला 500 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 500 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 500 ने 4 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 2000 येते. मग याला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करा? याला सुद्धा 500 ने करा. म्हणजे किती आलं बघा? 500 मीटर. म्हणजे झालं का? बघा 2000 टू 500 मीटर. हे पण 4:1 आहे, हे पण 4:1 आहे. किंवा 4 ला 500 ने मल्टिप्लाय केलं तरी 2000 येतं. 1 ला 500 ने मल्टिप्लाय केलं तरी किती होतं? 500 मीटर येतं. म्हणजे x बरोबर किती आहे? x बरोबर, x म्हणजे हे परिणामी लांबी. x म्हणजे काय? परिणामी लांबी. परिणामी लांबी. परिणामी लांबी किती आहे? 500 मीटर आहे. ही परिणामी लांबी म्हणजेच काय? या लांबीमध्ये ह्या दोन ट्रेनच्या लांबीची बेरीज. ही लांबी म्हणजेच काय? ही लांबी म्हणजे 270 प्लस x मीटर. x म्हणजे दुसऱ्या ट्रेनची लांबी. दुसऱ्या ट्रेनची लांबी. आता x म्हणजेच 270 इकडे घ्या. 500 मायनस 270 म्हणजेच किती येईल? म्हणजेच 500 मधून 270 घ्या. 230 मीटर. x म्हणजे 230 मीटर. म्हणजे ही दुसरी जी ट्रेन आहे तिची लांबी असेल 230 मीटर. 230 मीटर. तुम्हाला जर हे एक्झाम्पल, हे उदाहरण खरोखरच मनापासून आवडत असतील तर तुम्ही RK क्लासेस ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ सुद्धा बनवण्यासंदर्भामध्ये आम्हाला प्रोत्साहन भेटेल. आम्ही मोटिवेट होऊ आणि तुम्हाला येणाऱ्या चॅप्टर वरती अजून याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवू.